आता हे पर्पल यम आहेत, ह्याचं बघा हे असे असतात. हे आपण स्वच्छ धुवून, याच्यावर भरपूर माती असते, भिजवत ठेवायचे थोडा वेळ आणि नंतर ना धुवून त्याचं म्हणजे स्वच्छ धुवून मग वाफवायला लावायचे. तर हे मी वाफवलेले आहेत. आता याची ना सालं काढून घेतली वरनं, सुरीने अशी सालं काढून घ्यायची. तुम्ही दाखवतोय साल काढून एक थोडस अशी सुरीने काढायची सालं. मी काढून घेते आणि मग दाखवते. तर आपण ह्या भाज्या घेतल्या तिथे. हे आपण लाल लेट्यूस आहे, ग्रीन वालं आणि हां ते आम्ही असं शो साठी घेतले. तुम्हाला दोन्हीपैकी एक भेटलं तरी चालेल. एक शिमला मिर्च घेतले आणि एक टोमॅटो घेतलाय, मिरची घेतली. तर आता आपण कापून घेऊया. इथे मी शिमला मिर्च बारीक कट करून घेतली आणि टोमॅटोच्या चिप्स करून घेतल्या, म्हणजे चकत्या कापून घेतल्या. इथे मी किसणीवर किसून घेते. हे आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ते कसं वडी जी बनवायची ती बनवायला घेऊया. आपण इथे वाफवलेला जो कंद होता तो आपण ग्रेट केला, किसणीवर किसून घेतला. आता त्याच्यामध्ये आपण शिमला मिर्च टाकून घेतली, जी आपण बारीक कट केले. अर्धा कांदा आपण कापून घेतला, तो पण टाकून घेतलाय. एक टीस्पून आपण ऑरेगॅनो टाकला. एक टीस्पून आपण चिली फ्लेक्स टाकलं. अर्धा टीस्पून आपण रेड चिली पावडर टाकली. तसे इथे तुम्ही कोणतेही मसाले तुम्हाला जे आवडतील ते टाकू शकता. आता छान मिक्स करून झाल्यावर त्यात आपण ब्रेड क्रम्ब टाकलं, 2 टेबलस्पून ब्रेड क्रम्ब. अर्धा टीस्पून सॉल्ट. एक टीस्पून चाट मसाला. एक हिरवी मिरची आपण बारीक कट करून टाकली. आता हे चांगलं मिक्स करून झाल्यावर आपण ह्याचे बर्गर पॅटी बनवणार आहोत. आणि सीझनल फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अवश्य खा. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणचे विटामिन्स, मिनरल्स, फायबर्स असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. विंटर स्पेशल अशी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून मैदा घेऊन त्यात आपण थोडं पाणी टाकणार आहोत आणि एक पातळ स्लरी बनवणार आहोत. ही रेसिपी बनवण्यामागचा आपला हेतू एवढाच आहे की सीझनल व्हेजिटेबल्स, सीझनल फ्रूट्स हे आपल्या पोटात गेले पाहिजे.
ज्या भांड्यात आपण पॅटी बनवलेली त्याच भांड्यात मी थोडा मैदा घेऊन त्यात पाणी टाकून स्लरी बनवून घेतली. आता आपण इथे या प्लेटमध्ये ब्रेड क्रम घेतले. आता आपण जे पॅटी तयार झाली ती या स्लरीमध्ये घोळवून मग आपण ब्रेड क्रम मध्ये टाकून ती तळून घेणार आहे. ही आपली बर्गर पॅटी तयार झालेली आहे. आता आपण ती साईडला ठेवूया आणि दुसरी करून घेऊया. आता छान तेलामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेऊया. आता छान मीडियम हीट वरती आपण ही वडी आतमधपर्यंत छानपैकी फ्राय करून घेऊया. क्रिस्पी झाली पाहिजे एकदम, म्हणून हाय हीट वर न ठेवता लो हीट वरती ठेवून आपण ती छान क्रिस्पी फ्राय करून घेऊया. आता आपली वडे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता आपण मार्केटमधून बर्गरचा बन आणलेला आहे, तो मधून चिरून घेतला, 2 पार्ट केले त्याचे आणि त्याला आपण बटर लावून घेतोय. बटर लावून आपण तव्यावरती ब्रेड थोडा रोस्ट करून घेतला. त्यावर आपण टोमॅटो सॉस लावला आणि हे जे लेट्यूस आहे ते रचलं. त्यावर आपण टोमॅटोच्या चकत्या ठेवल्या आणि त्यावर आपण आपली बर्गर पॅटी ठेवली. आता दुसऱ्या साईडचा बन घेऊन त्यावर आपण मेयोनीज टाकलं. छानपैकी मेयोनीज स्प्रेड करून घेतलं. बर्गर पॅटीवरती मी रेड कलरचा लेट्यूस ठेवला. सर्वात वर मी चीज स्लाइस ठेवली आणि बर्गर बंद करून घेतला. तर अशी ही सीझनल व्हेजिटेबलची पौष्टिक अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. आवडली असेल तर फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि हाईप अवश्य द्या. धन्यवाद.